बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कडिलेंची प्रतिष्ठा पणाला। अक्षय कडिलेंविरोधात गोविंद मोकाटे मैदानात। बारामतीत सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। काटेवाडी सुप्रिया सुळेंनी केलं मतदान। कुठल्याच कुटुंबासाठी पोटनिवडणूक आनंदाची नसते म्हणत व्यक्त केलं दुःख। 2029ला बारामतीचा उमेदवार मी असावा ही लोकांची मागणी, तर मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं ही माझी इच्छा। जय पवार यांचं वक्तव्य। अमरावतीतील परतवाड्यातील मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीची कार आणि 2 पिस्तूल जप्त। थार कार ही सावळी येथील राजेश प्रजापतींच्या मालकीची। मराठी सक्तीला रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा विरोध। टॅक्सी संघटनांनी दिला संपाचा इशारा, तर मनसे आणि शिवसेना उबाठाकडून परिवहन मंत्र्यांना पाठिंबा। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज वाहतूक ब्लॉक। मुंबईकडची लेन आज तर पुणे लेन शुक्रवारी 3 तासांसाठी बंद। पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील 152 जागांवर मतदान। 1478 उमेदवार रिंगणात। तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी आज मतदान। स्टालिन पलानीस्वामी आणि अभिनेता विजयसह 4023 उमेदवारांचं भवितव्य होणार ईव्हीएम मध्ये बंद। इराणजवळ फक्त 3 ते 5 दिवसांचा वेळ। चर्चेसाठी योग्य प्रस्ताव न दिल्यास शस्त्रसंधी मागे घेऊ, ट्रम्प यांचा पुन्हा इराणला इशारा। आणि उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये भीषण रस्ते अपघात। ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव कारची ट्रकला धडक। 11 जणांचा होरपळून मृत्यू। बघा, लोकांचे खूप काय तसे मागणे होते। पैशाचं कोणी असं काय बोललं नाही, पण त्यातल्या त्यात कधी कोणाला तरी आर्थिक थोडी मदत लागती। म्हणजे प्रयत्न झालेला आहे। या जे काय अपक्ष राहिले रिंगणात त्यांच्या अपेक्षा नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलतो। राज्य शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये काय आव्हान कराल बारामती क्लीन चिट मिळालेली आहे रोहित पवारांना राज्य शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये? नाही, त्याच्याबद्दल मी काय बघितली नाही बातमी। आव्हान काय कराल बारामतीकरांना, कारण कसं पोटनिवडणूक मैं सबको आह्वान करूंगा कि ज्यादा से ज्यादा लोग, लेकिन आशा ही है दादा के लिए सब बाहर आके उधर मतदान करेंगे। और आपको दिख रहा है आज सुबह भी बहुत इधर लोग आए। बाकी के बूथ पे भी मैंने फ़ोन करके हमारे पोलिंग एजेंट को पूछा, वो सब बोल रहे कि प्रतिसाद अच्छा है, बहुत लोग बाहर आ रहे हैं। दादा, रोहित पवार बारामतीकरांना आवाहन करण्यापेक्षा मी जेव्हा गावागावी दौरे करत होतो, सगळ्यांच्या मनात स्वतःच एक आशा होती की दादांसाठी ह्यावेळेस स्वतःच येऊन तिथं चांगल्या टक्केवारीने मतदान करणार होतं। दादा, रोहित पवार प्रचारात उतरलेले आहेत, मात्र ज्या पद्धतीने रोहित पवार हे भाजपवरती महायुतीवरती टीका करताना पाहायला मिळतात या संपूर्ण प्रचारादरम्यान किंवा हे बघा, मी सारखं सांगत आलोय की जर ते त्यांच्या वतीने प्रचार करत असतील, ते त्यांच्या वतीने करतायत दादांसाठी। आम्ही आमच्या वतीने प्रचार करत आलोय आणि आमचे मित्रपक्ष त्यांच्या वतीने प्रचार करतायत। त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या मनात काय भावना ते प्रचारच्या दरम्यान बोलत असतील त्याच्याबद्दल मी नाही काय बोलणं योग्य वाटतं। पहिल्या विरोधक तशा अर्थाने कोणीच नाही स्ट्रॉंग विरोधक, असं सगळे जे काय किरकोळ विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग। तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मताधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे। बरोबर, सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाली असती तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं। म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता। ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं। या प्रचारात आम्ही तुमचं भाषण ऐकलं, अगदी दादांचेच जे आठवणी आहेत उजाळामुळे लोक तुमच्या दादांना
दादांना बघत होते म्हणजे नाही अगदी बघा, आईला वगैरे. दादांसारखं कधीच कोणी होणं नाही. त्यातल्या त्यात दादांचं एक मुलगा म्हणून, एक बारामतीकर म्हणून, माझं कुटुंब जे सगळे बारामतीकर आहेत त्यांच्या मनात जर कुठेतरी थोडे क्वालिटीज दादांचे दिसत असतील तर ते होणारच. ते भाग्य आहे. एक प्रश्न की सांगता दादा दादांच्या ज्या अपेक्षेनं पद्धतीने खरं फिरत उतरण्याचं होते, सगळ्यात त्याच obviously तुम्ही पद्धतीने सगळं कुटुंब दादा प्रयत्न ज्या करणार. पद्धतीने फिरत होते त्याच पद्धतीने तुम्ही फिरलात. लोकांचे प्रश्न जाणून घेताना काय वाटलं की दादांना हे सगळं एवढा सगळा संघर्ष आणि आता तो पण तुम्हालाच करायची वेळ आली? नाही, मी गावागावी जाताना तुमचं बरोबर आहे, पण दादांनी अनेक वर्ष कष्ट घेतलेत आणि बरोबर आहे खूप काय मुद्दे होते आणि खरंच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला सोडून म्हणजे गेलेत. मनात पण अजून ते वाईट वाटतं, पण लोकांची एक आशा आहे आणि जर मी त्यांची कामं सर्वांची करू शकलो आणि करतोच आहे तर मी नक्कीच ते करणार आणि सगळ्यांसाठी मी ठामपणाने उभा राहणार. बारामतीचं पालकत्व मुलगा म्हणून तुम्ही घेणार का? एरवी दादाच कारभार, पण आता किती नाही म्हणलं डीसीएम पूर्ण राज्याचा पक्षाचा कारभार, पार दादा केंद्रात खासदार झालेत. बारामती एकूण मतदारसंघ दादांच्या जागी तुम्ही सगळे जे नाही बघा, दादांची जागा कोणी घेऊ नाही शकत. मी तुम्हाला सारखं बोलतोय आणि मी एकटाच नाही, वहिनी असू द्या, पारदादा असू द्या, मी असू द्या, आम्ही तिघं बारामतीसाठी कष्ट घेणार आणि काम करतो. बारामतीकरांना आवाहन करण्यापेक्षा मी जेव्हा गावागावी दौरे करत होतो सगळ्यांच्या मनात स्वतःच एक आशा होती की दादांसाठी ह्यावेळेस स्वतःच येऊन तिथं चांगल्या टक्केवारीने मतदान करणार लोक. विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मतधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे. पण आता बरोबर, समोर सगळ्यांच्या विरोधक मनात तेच होतं की बिनविरोध झाली असती तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं. म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता. ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं. पर्सनली मुझे मालूम है बारामतीकर जानते हैं क्या करना है क्या नहीं करना है और इतने सालों से उन्होंने ये किया है तो अपील किया, अच्छी बात है बिकॉज वो एक ही पार्टी में है तो एक साथ कोalition है. बट लोग समझदार है, बारामती के लोग 60 साल से पॉलिटिक्स को अच्छी तरह जानते हैं, वो बहुत समझदार है. ये एक इमोशनल वक्त है हमारे लिए, बहुत इमोशनल है क्योंकि दादा नहीं है और वही कल वही बोल रहे थे कि साहब भी बीमार है तो वो भी नहीं आ रहे वोटिंग करने, तो दोनों तरफ से थोड़ा अलग ही माहौल है और इसीलिए आप जो भीड़ देख रहे हो उसका ही वो पहिली परिणाम. निवडणुकी लीडच्या बद्दल मी नाही बोलू शकत कारण वोटिंग किती होईल आपल्याला माहिती नाही. पर्सेंटेज किती तुमचं टार्गेट काय साधारण किती टक्के? तर नाही, पर्सेंटेज तो जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, पण मला ऊन एवढं दिसतंय आणि सगळीकडून लोक येतील का नाही थोडंसं अवघड आहे बाहेर गावाहून परगावाहून येणं उन्हामुळं. 40च्या वर टेम्परेचर आहे, पण मला असं वाटतं की 50-55 पर्यंत मतदान घडून आणावं लागेल, घडून आणावं लागेल. कारण बाय इलेक्शन असल्यामुळे हो, थोडा response उत्साह, किती नाही कारण म्हणलं तरी आतापर्यंत कमी असतो. कुठंच भारतामध्ये बाय इलेक्शनला असं 60% वगैरे मतदान झालेलं नाही.